तिथून आपल्याकडे जायच्या निमित्ताने येतो, पण तो मागच्या गल्लीत निघतो आणि चुकून दुसऱ्या दुकानावर खरेदी करतो. पण उधार दिल्यामुळे त्याच्या घरात प्रॉब्लेम यायला लागले, म्हणून आपलं उधार द्यायचे नाही. सर, मी असं ऐकलंय की तुम्ही 100% उधारी बंद केली. काय कारण आहे बरं 100% उधारी बंद करायचं? नाही, बंद करायला काय इच्छा नव्हती, कारण आपल्या धंद्यात थोडीफार उधारी चालतेच. पण काय व्हायला लागलं, आपल्या उधारीमुळे लोकांच्या घरात प्रॉब्लेम यायला लागले. आता आता माझ्या काही जवळचे मित्र आहेत, काही व्यापारी आहेत, त्यांच्या घरात कधीच प्रॉब्लेम नव्हता. बरं. कुणाच दुखत नव्हतं, खुपत नव्हतं, काय नव्हतं. पण जेव्हा आपण त्यांना उधार दिली, त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट करून उधार घेऊन गेले, तेव्हापासून त्यांच्या घरात तेवढे प्रॉब्लेम चालू झाले. आपण फोन केला की सकाळी दवाखान्यात आहे, दुपारी फोन केला की कुठेतरी मोतीत आहे, तिसरा परत फोन केला तर स्विच ऑफच आहे. म्हणजे त्याच्या घरात एवढे प्रॉब्लेम यायला लागले, ज्याचं दुखत नव्हतं त्याचं दुखायला लागलं, त्याच्या दवाखान्यामध्ये पैसे चालले. गाडीला कवा काय प्रॉब्लेम नाही झाला, त्याची गाडी अचानकच बंद पडायला लागली. काय झालं, आता दोन तीन माझ्यासोबत असे किस्से घडले. तो तिथून त्याच्या दुकानावरून आपल्या दुकानावर खरेदी करायच्या निमित्ताने येतो, पैसे कॅश मध्ये घेऊन येतो, पण त्याची लक्षातच राहत नाही, तो चुकून दुसऱ्या लाईनने घुसतो. मग म्हणजे त्याच्या लक्षात राहत नाही. आपली उधारी असल्यामुळे आपली उधारी असल्यामुळे म्हणा किंवा त्याच्या लक्षातच राहत नाही बाबा की आपल्याला ह्या दुकानदाराची आपल्याकडे उधारी आहे आणि ह्याच्याकडे जायला पाहिजे. तो तिथून आपल्याकडे जायच्या निमित्ताने येतो, पण तो मागच्या गल्लीत निघतो आणि चुकून दुसऱ्या दुकानावर खरेदी करतो आणि पुन्हा मागच्याच गल्लीने वापस जातो. मग त्याच्या लक्षातच राहत नाही की आपल्याला कुठे खरेदी करायचं म्हणून. म्हणजे आपण उधारी दिल्यामुळे त्याच्या घरात असे प्रॉब्लेम यायला लागले, म्हणून आपण उधारी बंद केली. नाहीतर उधारी आपण आपल्यासारखी उधारी मार्केटला कोणी देत नव्हता. आपण चांगले आहेत, ते बी चांगले आहेत, पण त्यांच्या लक्षातच राहत नाही लागला, आपल्यामुळे त्यांच्या घरात त्रास नको म्हणून आपण उधारी बंद केली. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय की त्याची नड भागवायसाठी तो तुम्हाला कट मारून दुसरीकडून औषध नाही 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 नाही. आपण उधार दिल्यामुळे त्याच्या घरात प्रॉब्लेम यायला लागले, म्हणून आपलं उधार द्यायचे नाही.